नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजपासून हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झालेली आहे. नागपूरमध्ये आपल्या उपराजधानीमध्ये, सध्या तरी आपली उपराजधानी असणाऱ्या नागपूरमध्ये वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा एकदा मांडली गेली. ही कोणी मांडली? इतर कुठल्या विदर्भवादी नेत्यांनी नाही, म्हणजे ते तर नेहमी मांडतातच, पण यावेळी ही मागणी समोर आली ती महाराष्ट्राच्या राज्याचे महाधिवक्ता, अतिशय मोठ्या पदावर असणाऱ्या श्रीहरी अणेंकडून. त्यांनी एका मुलाखती दरम्यान, एका आपल्या वक्तव्यादरम्यान असं म्हटलं की विदर्भाच्या पूर्ण विकासासाठी वेगळा विदर्भ ही काळाची गरज आहे. इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या संस्थेनं, त्यांच्या ज्या काही त्यांच्या संबंधितांनी जो काही सर्वे घेतलेला आहे, मतदान घेतलेलं आहे, त्यामध्ये 80% विदर्भवासियांना वाटतं की विदर्भ हे वेगळं राज्य असावं. एवढंच नाही तर श्रीहरी आणि म्हणाले की एकदा विदर्भामध्ये केंद्र सरकारने लोकमत, सार्वमत घ्यावंच आणि त्याच्यामुळे जे काही असेल ते दूध का दूध पाणी का पाणी करावं. मुद्दा असा आहे, दरवेळी हा मुद्दा का उपस्थित होतो? महाराष्ट्राच्या इतिहासात एवढे विदर्भातले मुख्यमंत्री होऊन सुद्धा, आताचे मुख्यमंत्री अर्थमंत्री विदर्भातले असून सुद्धा हा मुद्दा दरवेळी का उपस्थित होतो? अनेक कारणं आहेत, ती शोधण्याचा प्रयत्न आपण लक्षवेधीमध्ये करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत जांबुवंतराव धोटे. विदर्भ, वेगळा विदर्भ ही घोषणा म्हणताच ज्यांचं नाव समोर येतं ते जांबुवंतराव धोटे, विदर्भवादी नेते आपल्यासोबत आहेत. त्यांचं स्वागत. गुलाबराव पाटील, विदर्भाच्या या मागणीला कडाडून विरोध ज्यांनी करून महाराष्ट्रवादी आवाज बुलंद ज्यांनी आज नागपूरमध्ये केला ते गुलाबराव पाटील आहेत, शिवसेनेचे आमदार. विश्वंभर चौधरी आपल्या सोबत आहेत, राजकीय विश्लेषक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. याशिवाय थोड्याच वेळात केशव उपाध्ये, भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होतील. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा जांबुवंतराव धोटेंकडे जाईन. जांबुवंतराव, स्वागत आहे तुमचं या आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्रातल्या जय महाराष्ट्र चॅनलमध्ये. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुमची अपेक्षा वेगळी आहे, अजून आता वेगळा विदर्भाची मागणी आहे, पण जरा परत एकदा सांगा, अहो तुमच्या भागातला मुख्यमंत्री आता माणूस मुख्यमंत्री झाला, अर्थमंत्री तुमच्या भागातला आहे, एवढं जर का महाराष्ट्राने भरभरून दिलेलं आहे, तरी विदर्भाला वेगळं जाण्याचे अजूनही त्यांना स्वप्न का पडतात? विदर्भाचं राज्य हा वैदर्भी जनतेचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो प्राप्त करण्याकरता आम्ही जिहाद करू. मुख्यमंत्री कुठले आहे आणि काय हा महत्वाचा मुद्दा नाही. बरं, यापूर्वी मुख्यमंत्री विदर्भाला मिळाले वसंतरावजी नाईक, हो, सुधाकर नाईक आणि त्यापूर्वी कन्नमवारजी. पण हे सारे पश्चिम महाराष्ट्राचे गुलाम होते, मुनींजी होते. अलिखित असं एग्रीमेंट होतं की विकास पश्चिम महाराष्ट्राचा, बरं, आणि मंत्री मुख्यमंत्री विदर्भाला. आणि म्हणून विदर्भाचं राज्य, हे विदर्भाचं राज्य पाहिजे. आता आम्हाला विकास नको, गप्पा नको, बरं, विदर्भाचं राज्य पाहिजे. आणि विदर्भाची मागणी ही फार जुनी मागणी आहे. या संदर्भात जितके कमिशन बसलेले आहे, SRC कमिशन म्हणजे फाजल अली कमिशन, त्यांनी निर्वाळा दिला विदर्भाचं राज्य व्हावं. जस्टिस धार कमिशन, त्यांनी निर्वाळा विदर्भाचं राज्य व्हावं. बरं. आणि पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी बसली, JVP कमिटी तिचं नाव, त्यांनी निर्णय दिला विदर्भाचं राज्य व्हावं. बरं. आणि या तिन्ही कमिटीने सांगितलं इट विल बी द व्हायबल स्टेट, इकॉनॉमिकल व्हायबल स्टेट. बरं. विदर्भाचा हक्क आमचा. जिथे आपण बसलो ही विधानसभा हो, विदर्भाची आहे. हो. आणि या विधानसभेत 1938 साली बॅरिस्टर रामराव देशमुख यांनी ठराव आणला, तो विदर्भाचं राज्य व्हावं, नागपूर राजधानी व्हावी. आणि तो त्यावेळेस या विधानसभेत एकमताने पास झाला. त्या विधानसभेत बसलाय. या विधानसभेवर आमचा अधिकार आहे. बरं. हे पश्चिम महाराष्ट्र लोक आम्ही पोचून ठेवलेले आहे. ते आमचे भाऊ आहेत, पण ते आम्ही पोचून ठेवलेले आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतो, आदरातिथ्य करतो. पण त्यांनी विदर्भाचं मानस समजून घेतलं पाहिजे. बरं. विदर्भाची भूमिका समजून घेतली पाहिजे. विदर्भाची संस्कृती समजून घेतली पाहिजे. विदर्भाचा इतिहास समजून घेतला पाहिजे. बरं, बरं, ठीक आहे. जांबुवंतराव धोटेंनी एक चांगली प्रस्तावना या निमित्तानं चर्चा सुरू करण्यासाठी करून दिलेली आहे. आपल्यासोबत गुलाबराव पाटील सुद्धा आहेत. गुलाबराव पाटीलजी, जांबुवंतरावांच्या बोलण्यात अगदीच तथ्य नाही, अशातला भाग नाहीये, तरी सुद्धा पण शिवसेनेने मात्र रेटून धरलेला आहे मुद्दा की महाराष्ट्राचं विभाजन होऊ देणार नाही. तुम्ही काय सांगताय? फाजल अली कमिशनने प्रथमतः भाषेवार या प्रांताची निर्मिती केली. हो. निर्मिती केल्यानंतर 105 हुतात्म्यांनी या ठिकाणी हुतात्म्य पत्करलं. इंग्रजांच्या गोळ्या जरी झाडल्या जात होत्या तरी छातडं पुढं करून आपल्या या लढ्याला त्यांनी पुढे जारी ठेवलं. हो. 10 वर्ष 15 वर्ष या विभागाचा मुख्यमंत्री देऊन तो जर या विभागाचा विकास करू शकत नसेल तर हे फेल्युअर विदर्भाच्या नेत्यांचं आहे. बरं.
विदर्भाच्या जनतेला जर विचारलं तर विदर्भाची जनता विदर्भ वेगळं करण्याच्या मागे नाही. हे जे 4 कंडुकडे लोक आहेत ज्यांच्या डोक्यामध्ये हा भ्रम घुसलाय, सांभाळून बोला. आणि त्या लोकांनी विदर्भ वेगळा, अधिवेशन आलं म्हणजे विदर्भ वेगळा करण्याच्या गोष्टी करायच्या. 65 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये मग विदर्भामध्येच का जास्त आत्महत्या झाल्या? विदर्भाचा शेतकरी का रडतोय? विदर्भाचाच का अनुशेष राहतोय? बरं. 66 आमदार या विदर्भातून जातात. त्या कुठल्या पक्षाचे जातात मला घेणं नाही, पण विदर्भ म्हणून यांनी तिथे काय बोंब पाडली? हा माझा खरा सवाल आहे. महाराष्ट्राच्या लोकांना विनाकारण आज वेगळं विदर्भ मागण्याची गोष्ट करायची, मग उद्या मी खानदेश मागेल, कोणी पश्चिम महाराष्ट्र मागेल, कोणी कोकण मागेल, कोणी वेगळी मुंबई मागेल. गुलाबराव पाटीलजी, गुलाबराव जी. पाटीलजी, पण ही मागणी कोणी सर्वसाधारण व्यक्ती करत नाहीये. जामवंतराव धोटे तर फार आधीपासून बोलतायत. श्रीहरी आणि हे कोणी साधे व्यक्ती नाहीयेत, नामवंत विधितज्ञ आहेत, महाधिवक्ता आहेत, त्यांनी मागणी केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी म्हटलंय की एवढा जर का तुम्हाला खात्री आहे की विदर्भवासी हे महाराष्ट्रवादी आहेत तर एकदाच घेऊन टाका निवडणूक, एकदाच्या जे काय असेल ते समोर येईल. या मागणीला शिवसेनेचा काय प्रतिसाद आहे? त्यांच्या म्हणण्याने वेगळा विदर्भ करायचा असा आपला विचार आहे का? ते काय परमेश्वर आहेत का ते सांगतील तसं होईल? या जनतेच्या जामवंतराव धोटेंनी त्या काळामध्ये जो लढा दिला त्याच वेळेस हे ऐकला असतं तर गोष्ट वेगळी होती. त्यावेळेच्या या नेत्यांनी बोंब पाडली नाही, एवढे कमिशन नेमले, त्यांनी काही काम केलं नाही. आणि आता तुमचा या राज्याचा मुख्यमंत्री तुमचा, बरं, केंद्रीय मंत्री तुमचा, या विभागातला तुमचा महसूल मंत्री का आपला अर्थमंत्री इकडचा, आणि आता जर आपण बजेटमध्ये सगळे पैसे पाहिले तर 1000 कोटी जे सीआरएफचे आले त्याच्यातून 990 कोटी रुपये विदर्भात आहे. बरं. म्हणजे एकीकडे तुम्ही वेगळ्या विदर्भाची मागणी करण्याकरता कोणी आने नावाचे काने उभे करायचे आणि लोकांना दिशाभूल करायची, प्रांतवाद निर्माण करायचा, भावाभावामध्ये भांडण लावायची. बरं बरं, ठीक आहे. एखाद्या विभागाने पश्चिम महाराष्ट्राने अन्याय केलेला असेल, बरं, आणि त्याला तुम्ही पूर्ण उर्वरित महाराष्ट्राला बळी पाडणार असाल, ही गोष्ट चुकीची आहे. ठीक आहे. मी थोडंसं तुम्हाला दोघांनाही थांबवतो. दरम्यान आपल्यासोबत आता इथे जय महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संपादक निलेश खरे सुद्धा आलेले आहेत. निलेश, स्वागत आहे. पण मी तुझ्याकडे येण्यापूर्वी पहिल्यांदा पुण्याला जातो. विश्वंभर चौधरी आपल्यासोबत आहेत. विश्वंभरजी बोलवण्याचं त्यांना एक विशेष कारण म्हणजे ते सुद्धा अशा भागातून येतात, मराठवाड्यातून, की जिथे सुद्धा अनुशेष आहे विकासाचा, आणि मध्ये तर आता मागणी सुद्धा झाली होती की वेगळा मराठवाडा हवा. त्यामुळे आपण त्यांचं सुद्धा आकलन समजून घेऊयात की एका अविकसित भागातल्या व्यक्तीचं मनोगत कसं असतं, विदर्भाच्या बाबतीत ते कसा विचार करतायत. विश्वंभरजी बोला. प्रसन्न, एक लक्षात घेतलं पाहिजे, आता इथं असं बोललं गेलं की थोड्या लोकांची ती मागणी आहे. हो, तर ते तसं नाहीये. भारतीय जनता पक्ष हा शिवसेनेचा, त्यांचा मित्र पक्ष, जो सत्तेतला प्रमुख पक्ष आहे, त्याची ती मागणी आहे, हे पण आपण लक्षात घेतलं. बरोबर आहे. मला वाटतं की शिवसेनेची जी मांडणी आहे ती सगळी फक्त भावनिक मांडणी आहे. शिवसेनेने पहिल्यांदा तर हे स्पष्टच लक्षात घेतलं पाहिजे की 105 हुतात्मे झाले ते विदर्भ मराठवाडा तेव्हा म्हणून नाही झाले, ते मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून झाले. संयुक्त महाराष्ट्र हे नाव फार आहे आणि त्या नावामुळे घुसवत असं नाहीये. हे फक्त जे हे ऐकून घ्या, ती दादागिरी इकडे चालणार नाही माझ्याकडे, मी माझं मांडत राहणार. दादागिरी तुमची चालणार नाही. 105 हुतात्म्यांनी उत्काला पत्करलाय. नुसतं टीव्हीवरून बोलायचं आणि भावनेशी खेळायचं. तुम्ही 105 हुतात्मे केले लोकांनी माहित नाही का तुम्हाला? कमिशन काय तुम्हाला नेमलं तर तुम्ही बोलाय. तुम्हाला दादागिरीचा काय प्रश्न? मराठवाड्यासाठी नाही गेले, दादागिरी करायची, तिथे दादागिरी करू. मुंबई ही आर्थिक राजधानी. बोला विश्वंभरजी, पूर्ण करा. लोकांमध्ये करू नका. लोक तुम्हाला निवडून देतात. काँग्रेसवाल्यांनी लोक तुम्हाला निवडून देतात. 10 दिली, काय दिलं? कारखाने आणायची, तरी काय दिलं? तो दोष तुम्ही आम्हाला देताय का? नाही, गुलाबराव पाटीलजी, आपण पूर्ण करू द्या. कोणते दिवे लागले? कोणता विदर्भाचा अनुशेष निघाला? तुमचे काय दिवे लागले? काय सांगताय? मनोहर जोशी शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत बोलणारा लाल पैदा व्हायचा. तुम्ही डायव्हर्ट करू नका. गुलाबराव पाटील, मी थोडंसं थांबवतो. आपण विश्वंभर चौधरींचा पूर्ण होऊ द्या. आपल्याकडे भरपूर वेळ आहे. मी तुमच्याकडे येणार आहे परत एकदा. विश्वंभरजी पूर्ण करा, तुमचं बोलणं पूर्ण करा. हा प्रसन्न, बोला. हा एक्झॅक्टली प्रसन्न, मुद्दा असा आहे की हा फक्त काही आर्थिक अनुशेषाचाच मुद्दा आहे असा नाही. बरं. हा संसाधनांच्या पण गोष्टींचा मुद्दा आहे. हा जलजंगल जमीनचा मुद्दा आहे. बरं. शिवसेनेच्या नेत्यांना कितपत माहिती आहे मला माहिती नाही, परंतु महाराष्ट्रातलं 33% मॅन्डेटरी जे जंगल आहे आपलं, जे मॅन्डेटरी आहे सगळ्या राज्यांना, ते फक्त विदर्भ आपल्याला पुरवतो, बाकी मराठवाडाही नाही, पश्चिम महाराष्ट्र नाही, कोणीच नाही. बरं. तेव्हा हे संसाधनांचा हा विषय आहे. आणि हा दुसरा एक विषय आहे
विदर्भाचा माणूस, चंद्रपूरचा माणूस 14 तास खर्चून मुंबईला येणार आणि त्याला सांगितलं जाणार की आता मंत्रालयात उद्या दुपारी 2 नंतर या आणि मग त्यांनी रस्त्यावर थांबायचं. त्यावेळेला शिवसेना नेते त्याला घरात नाही ठेवून घेत. तर हा प्रश्न काय सांगा, तुमची सत्ता आल्यानंतर काय विकेंद्रीकरण केलं शिवसेने सत्तेचं? बरं, काय विकेंद्रीकरण झालं की झाले का? बदल्या सुद्धा मंत्रालयात आहेत यांच्या. म्हणजे केंद्रीकरण करून सत्ता हातात ठेवायची बरं. आणि या माणसांना जगूही द्यायचं नाही, मरू द्यायचं नाही, अशी यांची भूमिका आहे. बरं. आणि ही फक्त भावनिक आहे. 105 हुतात्मे मी पुन्हा सांगतो, ते विदर्भ मराठवाड्यासाठी झालेले नाहीत आणि याच्यावर त्यांनी माझ्याशी कुठल्याही फोरमवर चर्चा करावी. बरं. मी त्यांना ते सिद्ध करून देईल की ते मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी ते झाले. मुंबई ही महाराष्ट्राची शान आहे, ती राहावी. बरं. एवढ्यासाठी ते संयुक्त त्यांचं महाराष्ट्र राहावं हे तर म्हणता येईल ना ब्रिजलाल तुम्हाला? बिहारी नावाचे याला जांबवंतरावजी धोटे त्याला सांगतील तिथे त्या म्हणजे ह्या मुद्द्याला माझ्या. तर तो मुद्दा असा आहे की ब्रिजलाल बिहारी नावाचे एक नेते होते अमरावतीचे आणि ते मराठवाड्यात लोकांना म्हणायला आले होते की तुम्ही ह्या मंगल कलशाला भूलू नका यशवंतराव चव्हाणांच्या. तुम्ही आणि आम्ही असं आपलं एक वेगळं राज्य करून आपली संसाधनं आपण वापरू. मुद्दा काय प्रसन्न? मुद्दा असा आहे की मोठा भाऊ 67 वर्ष अन्याय करतो तर धाकटा भाऊ म्हणतो भाऊ माझं मला वाटून दे. तो म्हणतो की निदान विदर्भाचे लोक म्हणतात की निदान जो केंद्राचा निधी आमच्या वाट्याचा आहे तो तरी कसा खर्च करायचं हे आम्ही आमचं ठरवू द्या. आणि तोही मुद्दा नाही. म्हणजे मी तर त्या प्रादेशिक वादाचा मुद्दा मी करतच नाहीये. मी मुद्दा हा करतोय की प्रशासकीय सोय आज महाराष्ट्र आवाढव्य राज्य झालंय जे चालवायला फार अवघड आहे. आणि त्या प्रश्नामध्ये अहो मराठी भाषिक 3 राज्य झाली तर उलट तो अभिमानाचा विषय आहे. त्याच्यात वाईट काहीच नाही. उत्तर प्रदेशचं विभाजन होतं, झारखंड तयार झाला, बिहारचं विभाजन होऊन मध्य प्रदेशचं विभाजन झालं, तेव्हा प्रशासकीय सोय लोकांची सोय पाहायची का कायम यांच्या अस्मिता ज्या एसी मध्ये बसून मुंबईतल्या अस्मिता गप्पा चालतात शिवतीर्थावर त्या चालवायच्या. हा खरा मुद्दा आहे. मी स्टुडिओमध्ये येतो. निलेश आपल्या सोबत आहेत. निलेश, या सगळ्याचं राजकीय अर्थकारण, पॉलिटिकल इकॉनॉमी काय आहे या प्रश्नाची? मुख्यतः विदर्भ वेगळा झाला तर थेटपणे भाजपच्या पारड्यामध्ये सत्ता येते हे स्पष्ट आहे आणि त्यामुळे भाजप सध्या केंद्रामध्ये वेगळ्या विदर्भाचा मसुदा जर राज्याने पाठवला तो सहज मंजूर होईल या मानसिकतेत भाजप आहे आणि त्यामुळे निश्चितच निवडणुका विधानसभेच्या जशा जवळ येतील तसा हा प्रस्ताव विधानसभेमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळेल. साधारण 2017 नंतर हे वातावरण आणखी तापताना पाहायला मिळेल. मात्र आत्ता ज्या स्वरूपाचं वातावरण राज्यात सरकार विरोधी आहे त्याला कुठे ना कुठे बगल देण्याचा प्रयत्न सेना आणि भाजपकडून होतोय का, हा मुख्यतः या ठिकाणी आरोप होतोय. एकीकडे सेना विदर्भाचा मुद्दा पहिल्या दिवसापासून लावून धरते पण दुसरीकडे किडनी ज्या अकोला विदर्भामध्ये काढून घेण्यात आल्या शेतकऱ्यांच्या कर्ज बाजारीपणामुळे त्यांचा प्रश्न कोण मांडणार? इतकंच नाही, राज्यामध्ये दुष्काळ आवासून उभा आहे त्याचं काय, अवकाळी झालाय त्याचं काय, तर मुख्यतः राज्यातल्या जनतेचा जो रोष आहे हा कुठे ना कुठे दुसरा मुद्दा समोर आणून बाजूला सारायचा हा प्रयत्न मुख्यतः सत्ताधाऱ्यांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि दुसरीकडे जांबवंतराव धोट्यांनी जिहाद सारखा शब्द या ठिकाणी वापरला वेगळ्या विदर्भासाठी. जांबवंतराव धोटे जी विधान भवनामध्ये ज्या स्वरूपाची कृती आपण आमदार असताना केली होती ती सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र जिहादचा अर्थ आणि वेगळ्या विदर्भाच्या चळवळीचा अर्थ हा एकत्र जोडू नका, अन्यथा याचे परिणाम जे आहे ते पूर्ण महाराष्ट्राला दूरगामी भोगावे लागतील. इतकंच नाही तर पुण्यातून ज्या स्वरूपाची प्रतिक्रिया समोर येताना पाहायला मिळाली चौधरी सरांची. चौधरी सर, तुम्ही 2 राज्यांचा नाही आता 3 राज्यांचा बोलायला लागलेला आहात. तुम्ही मराठवाड्याचा सुतोवाच हे तुमच्या बोलण्यातून केलेलंच आहे. तुम्ही 2 नाही 3 राज्य म्हणताय. उद्या जर विदर्भ झाला तर तुम्ही मराठवाड्याचीही मागणी करणार आणि मग मराठवाड्याचे नेते म्हणून तुम्ही समोर येणार. हे कितपत योग्य आहे हाही मुख्यतः प्रश्न असेलच ना. आणि त्यामुळे फक्त मुद्दा शिवसेनेचा किंवा शिवसेनेच्या समर्थनाचा नाही, या ठिकाणी विभाजन करायची तर किती विभाजन करायची हा प्रमुख मुद्दा असेल. आपण मी जांबवंतरावांकडे जाणार होतो पण निलेशने लक्ष वेधलेलं आहे आपल्या सगळ्यांचं. मी पहिल्यांदा पुन्हा एकदा विश्वंभर चौधरींकडे जाईन. विश्वंभरजी, आमच्या समोर या क्षणी मराठवाड्यातले जांबवंतराव धोटे बसलेले आहेत. तुम्हाला तुमची सुद्धा यापुढे अशीच भाषा असणार आहे की काय मराठवाड्यासाठी धर्मयुद्ध करू उर्वरित महाराष्ट्राबरोबर? मी मराठवाड्यात राहत नाही, माझा जन्म मराठवाड्याचा आहे पण मी मराठवाड्यात राहत नाही आणि त्यामुळं मी तशी मागणी करायची तर मी म्हणेन की पश्चिम महाराष्ट्रापासून वेगळा करा अशी माझी मागणी असेल. परंतु तो विषय नाही. मी 3 राज्य म्हणालो त्याचं कारण आहे गोवा हे ऑलरेडी आपलं मराठी भाषिक राज्य आहे. गोवा, महाराष्ट्र आणि नागपूर असं मला त्यात अभिप्राय आहे. 2 राज्य आपल्याला ऑलरेडी आहेत मराठी भाषिक राज्य आणि ते 3रं म्हणजे मराठवाडा हे राज्य बनावं या मागणीचे तुम्ही नाही आहात. म्हणून मी स्पष्ट करा विश्वंभरजी, स्पष्ट करा की तुम्ही मराठवाडा हे वेगळं राज्य बनावं या मागणीचे नाही आहात. हे स्पष्ट करा इथे या चॅनल वरती आधी.
माझी स्पष्ट भूमिका सांगतो. हा. व्यावहारिक तौलनिक अभ्यास झाला आणि त्यातून उद्या जर कोणी मला हे पटवून दिलं की मराठवाडा वेगळं राज्य झालं तर ते अधिक फिजिबल आहे, तर मी ती भूमिका स्वीकारायला तयार आहे. ती लवचिकता मी स्वतः ठेवतो. आता मी सांगतो प्रसन्न, विदर्भाची भूमिका केवळ राजकीय नाहीये. श्रीनिवास खांदेवाले सरांनी ती अनेक वर्षांपासून मांडली. श्रीहरी आणि सारखे लोक आज ती मांडतायत. तर त्याच्या मागे तथ्य आहे, म्हणजे हा फक्त राजकीय विषय नसून हा एक सामाजिक विषय आहे. आणि विदर्भातल्या मोठ्या लोकांना, विचारवंत लोकांना, शास्त्रज्ञांना काय वाटतं ते त्यांनी श्रीनिवास खांदेवाल्यांची फार डिटेल मांडणी आहे. ती वाचल्यानंतर माझ्यात पूर्ण परिवर्तन झालं. आधी काही मी विदर्भ दिला पाहिजे अशा मताचं नव्हतो, परंतु ते वाचल्यावर मला लक्षात आलं की खरोखर या मुद्द्यात दम आहे. तर आपल्याला जे डोळसपणे जे काही स्वीकारायचं ते आपण वेळी स्वीकारलं पाहिजे, जे नाकारायचं ते नाकारलं पाहिजे, एवढी स्पष्ट भूमिका आहे. बरं, हा तसा विश्वंभर जे ऐकायला खूप सोपा आणि लॉजिकल मुद्दा वाटतो, पण एकदा हे लॉजिक म्हणून स्वीकारलं की इथली आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी अशी आहे म्हणून आम्हाला आमचं वेगळं राज्य व्हावं, तर त्या राज्यामध्ये सुद्धा फुटी पडू शकतील. नवे याचं पुढचं शेवटचं टोक हे वेगळ्या राष्ट्रापर्यंत जातं. हे आपल्याला खलिस्तानमध्ये, हे आपल्याला तमिळीलममध्ये दिसलेलं आहे. मी तो मुद्दा नंतर जरा कार्यक्रमाच्या शेवटच्या एखाद्या टप्प्यावर तो पण मुद्दा घेईन. तो पूर्वी मी पुन्हा एकदा जामवंतराव धोटेंकडे येतो. धोटेजी, तुम्ही मगाशी असं म्हणालात की या मागणीसाठी आता जिहाद करण्याची वेळ आहे. तुम्ही कधी म्हणता की नक्षलवाद्यांना सोबत घेण्याची वेळ आलेली आहे, आता तुम्ही जिहाद करायचं म्हणताय. आयसिस बरोबर काही संपर्क वगैरे साधलाय की काय तुम्ही? एक आपण लक्षात ठेवायला पाहिजे की अभ्यास न करता बोलणं चालू आहे. बरं, आमचे सोबती, आमचे मित्र गुलाबराव पाटलांनी सांगितलं हो की शिवसेनेचे लोक बहुतेक त्यात हुतात्मे झाले. हो, मी आपल्याला माहिती सांगतो की शिवसेनेचा त्यावेळेस जन्मही झाला नव्हता. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीनंतर शिवसेना जन्म झाला. एक. हो, दुसरं, पुन्हा 105 हुतात्म्याची ही बाब भारतात. हो, आम्हाला हुतात्म्याबद्दल आदर आहे, आम्ही नतमस्तक होतो तिथे. बरं, पण विदर्भात झाले ते हुतात्मा नाहीत का? हां, विदर्भाच्या चळवळीत अनेक लोक मारले गेले, गोळ्या खालून मेले. आज हजारो शेतकरी आत्महत्या करतात, ते काय हुतात्मे नाही? एकट्या गोवारी कांडमध्ये विदर्भात आणि या नागपूरला 113 लोक मारले गेले, ते काय हुतात्मा नाही? एक. दुसरं असं की गुलाबरावांनी सांगितलं की इंग्रजांच्या गोळ्या खाल्ल्या शिवसेनेने. एक तर शिवसेना त्यावेळेस नव्हती, इंग्रज सरकार तेव्हाच निघून गेलं होतं. आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर, इंग्रजी साम्राज्य इथून गेल्यावर संयुक्त महाराष्ट्राची लढाई सुरू झाली. आणि संयुक्त महाराष्ट्र लढाईचा मी एक स्वतः शिपाई आहे. बरं, 105 हुतात्म्याची जे ग्वाही देतात, हो, ते 105 हुतात्म्यात माझ्या कुटुंबातला एक पोरगा आहे. बरं, इथले फौजदार होते, पोलीसचे ऑफिसर वाणी, यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तहसीलमधले लोहीचे, बरं, त्यांचा मुलगा मारला गेला. त्या हुतात्म्याची लिस्ट होती, त्याचं नाव आहे. आणि म्हणून पुन्हा हुतात्मे मिरवणं, विदर्भाचे हुतात्मे हे आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे. बरं, दुसरं महत्वाचं की शिवसेना नसताना शिवसेनेचे लोक हुतात्मे झाले, काय हास्यास्पद विनोद आहे हा. माझं एकच म्हणणं आहे की विदर्भाला विरोध करणारी जी मंडळी आहे, होमवर्क न करता, अभ्यास न करता हे बोलतात. एकदा बाळासाहेबांची माझी चर्चा झाली. बाळासाहेब माझे खास मित्र, बरं, फार जुने मित्र, खास बरं, जीवाभावाचे मित्र. त्यांना मी मदत केली संकटाच्या वेळेस. त्यांनी सुद्धा मागणी मान्य केली होती. आणि रामटेकच्या सभेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की भाऊ, मी विदर्भाची मागणी धरून लावी 2 वर्षाच्या आत. बरं, तो मुद्दा वेगळा. पण विदर्भाला एक आपला इतिहास आहे, एक संस्कृती आहे. बरं, महाराष्ट्र आताच आहे, 1000 वर्षाचा इतिहास नाही. विदर्भाचा इतिहास हजारो वर्षाचा आहे. महाभारतात त्याचा उल्लेख आहे विदर्भ देश म्हणून, रामायणात त्याचा उल्लेख आहे विदर्भ देश म्हणून, श्रुती स्मृती पुराणोक्त आम्ही तिथे याचा उल्लेख आहे. बरं, पांडवांनी अज्ञातवासाचा 1 वर्षाचा काळ आपल्याच इथे विराट नगरी म्हणजे आपल्या चिखलदऱ्याला काढला. बरं, ही ऐतिहासिक नगरी आहे, भूमी आहे. आणि एक लक्षात ठेवा की आम्ही पश्चिम महाराष्ट्राचे मोठे भाऊ, लहान भाऊ नाही. आम्ही मोठे भाऊ आहे. आणि मोठ्या भावाच्या उदारतेचा पश्चिम महाराष्ट्र मंडळी घेत आहे. बरं, श्रीहरी याने, आमचे मित्र श्रीहरी याने, श्रीहरी फिहरी म्हटलं, श्रीहरी एका स्वतंत्र संग्राम सेनानीच्या कुटुंबातला आहे. हो, लोकनायक बापूजी याने, हो, हे महान स्वातंत्र्य योद्धा होते, हो, त्या कुटुंबातला आहे. लर्नेड मनुष्य आहे. आणि या सरकारने त्याला ऍडव्होकेट जनरल नेमलेलं आहे. हो, त्याची मागणी श्रीहरी फिहरी म्हणणे बरोबर आहे. बरं, परवाच्या दिवशी अजित पाटील, हो,
विखे पाटील यांनी श्रीहरी यांनी जी वेगळ्या पद्धती बोलवण केली, अजित पवार, विखे हो आणि गुलाबराव बरं आणि उद्धवराव ठाकरे पासून सर्वांनी विदर्भाचा अभ्यास करायला पाहिजे, बरं होमवर्क करून बोललं पाहिजे. बरं. माझ्या इच्छा मी त्यांच्या कुटुंबातला आहे, बरं मी त्यांचा वरिष्ठ गार्डियन आहे, बरं आणि म्हणून विनाकारण ठीक आहे. भानगडीची भाषा म्हणजे बोलता जामवंतरावजी, म्हणजे तुमचं संघर्षाची अजूनही म्हणणं भाषा आहे की बोलता नाही. विदर्भाला आणि विरोध एक मी करणारे तुम्हाला- अभ्यासाविना विरोध करतायत. मी छोटासा इथे ब्रेक येतो जामवंतरावजी. Yes, ब्रेक sir. आपल्यासोबत आता इथे केशव उपाध्ये पण आलेले आहेत, भाजपचे प्रवक्ते, त्यांच्याकडे सुद्धा जायचंय. पण छोट्याशा ब्रेक नंतर चर्चा आपण अधिक टोकदार करूयात की अमुक एक राज्य वेगळं झाल्याने ते विकसित पावतं, हा सिद्धांत खरा आहे का? तिथली राजकीय अस्थिरता तयार होते हे आपल्याला दिसून येत नाही का? खास करून गोव्यामधल्या उदाहरणांमुळे खास करून आपल्याला दिसून येत नाही का की झारखंडचा तसा विकास झाला नाही जो की अपेक्षित होता. छत्तीसगडमध्ये सुद्धा अनेक प्रश्न अजूनही बाकी आहेत. अशा वेळी महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या विकसित राज्याची नाळ तोडणं विदर्भाला परवडणारे खरोखरच वेगळं होऊन ब्रेक नंतर तोही मुद्दा पाहत राहा. जय महाराष्ट्र.